नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वेळी आपण काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येत असतो, अपडेट्स घेऊन येत असतो आणि विविध स्पर्धा परीक्षांमधल्या ज्या काही बातम्या आहेत त्याच्याशी निगडित व्हिडिओज आपण या YouTubeच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा आणि लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये डिप्लोमा फायनल इयर म्हणजेच MSBT च्या परीक्षा येणार आहेत आणि तसंच जे इलेक्ट्रिकलचे बी चे विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत, याच्या सुद्धा ज्याला म्हणतो एक्झाम आहे ती लवकरच होणार आहे आणि त्याच्यानंतर एक साधारणतः 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचे निकाल हे तुमच्या हातामध्ये असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या 6 महिन्याच्या काळामध्ये आणि ज्या एक्झामिनेशन होऊ घातलेले आहेत, ज्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत आणि काही पदांसाठी ज्या फॉर्म फिलिंगच्या डेट्स आहेत त्या डेट सुद्धा वाढलेल्या आहेत। त्याच्यामुळे जर एखाद्या वेळेला त्या डेट्स अजून वाढल्या तर जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, जे आता पास होणार आहेत, मग ते MSBTचा डिप्लोमा असो किंवा युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन असो, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या मध्ये येऊ शकते आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्या येणाऱ्या स्पर्धा आहेत, येणाऱ्या पोस्ट आहेत पुढील 6 महिन्यामध्ये, त्या तर तुम्ही नक्कीच देऊ शकता। कुठल्या ह्या परीक्षा असणार आहे, किती पदं असणार आहे आणि कुठले कुठले विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण थंबनेल वरती लिहिलेलं आहे, इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ह्या सगळ्या स्पर्धा असणार आहे आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठीची ही इन्फॉर्मेशन असणार आहे। ओके, तर येणाऱ्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या संधी, मग ते MSBT चे विद्यार्थी असो किंवा युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असो, असणार आहे आणि तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही कुठल्या परीक्षेसाठी तयार झालं पाहिजे ह्या सांगण्यासाठी हा व्हिडिओ आपण करतोय। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की आता पाईपलाईन मध्ये कुठल्या ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत, तर ज्या जाहिरात आलेल्या आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट आलेल्या आहेत, त्या जर बघितल्या आपण तर MSBTचं जे ट्रायफर्केशन झालं होतं तर त्याच्यामध्ये महाट्रान्सको म्हणजेच पारेषण, याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर AEच्या रेग्युलर 390 जागांची ही ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आलेली आहे, बरोबर आहे। आता स्पेसिफिकली जे ग्रॅज्युएशन झालेले नाहीत आणि त्याच्याशी संबंधित हे विद्यार्थी इथे अप्लिकेबल नाही आहेत, पण तरी खूप मोठा जो विद्यार्थी वर्ग आहे तो पात्र आहे, त्यांनी फॉर्म भरलेले आहेत। जसं रेग्युलरचं आहेच तसंच डिपार्टमेंटलचं सुद्धा आहे। महाट्रान्सको मधल्याच AE ज्या डिपार्टमेंटल पोस्ट होत्या त्या सुद्धा 130 आहेत, म्हणजे जे त्या महाट्रान्सको मध्ये ऑलरेडी काम करतायत त्यांच्यासाठी 130 जागा आहेत, याची सुद्धा जाहिरात आलेली आहे। तसंच इलेक्ट्रिकल टेक्निशियन जवळपास 1700+ ह्या जागा स्पेसिफिकली त्या महाट्रान्सकोशी संबंधित आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर महाडिस्कॉम वितरण, याच्यामध्ये विद्युत सहाय्यकाच्या जवळपास 5000+ जागा, ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी 281 जागा, डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी याच्या 51 जागा ज्या वाढण्याचेही चान्सेस आहेत आणि स्पेसिफिकली याचं जे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जे डेट आहे फॉर्म फिलिंगची ती वाढवली आहे, ते आपण बघणार आहोत। तर हे महाडिस्कॉम बद्दलचं आहे। आणि जनरेशन निर्मितीमध्ये टेक्निशियन ग्रेड 3 याची एक शॉर्ट नोटीस आलेली आहे, जवळपास 800 जागा आहे। डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट ही जी ज्याला जेनकोची म्हणतो ती अजून आलेली नाही, म्हणजे जर त्या उपलब्ध कालावधीमध्ये तुमचा डिप्लोमा डिग्री झाली तर नक्कीच विद्यार्थ्यांना चांगली संधी असणार आहे। फक्त हे आपल्याला बघावं लागणार आहे की याच्यामध्ये पात्रता काय दिलेली असेल। ओके, आणि विद्युत सहाय्यक कंत्राटी हे तर तुम्हाला 1903 जागा माहितीच आहे। आता याच्यामध्ये स्पेसिफिकली ह्या ऑलरेडी जाहिरात आलेल्या आहेत, संबंधित ही पदं आहेत, पण परीक्षा मात्र झाली नाही। याच्यामध्ये GET आणि DET जे आहे याची डेट सुद्धा वाढलेली आहे। आता जे विद्यार्थी फायनल इयर डिप्लोमा असेल, फायनल इयर ग्रॅज्युएशन असेल, त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर जे विद्यार्थी अंतिम वर्षाला आहे, तर साधारणतः MSBT डिप्लोमा फायनल इयरला असणारे विद्यार्थी 4 तारखेपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत। साधारणतः 21 दिवस या परीक्षा चालतात, तुम्हालाही माहिती आहे। तुमचे कमी पेपर्स असतात ते लवकर संपतात, त्याच्यानंतर तुमचा ज्या दिवशी फायनल पेपर असतो त्याच्यानंतर एक साधारणतः 20 दिवसामध्ये RACचं काम संपतं आणि तुमचा निकाल सुद्धा लागतो। तर या मे महिन्याच्या शेवटच्या वीक मध्ये तुमची परीक्षा संपेल आणि त्याच्यानंतर साधारणतः 20 दिवसानंतर म्हणजे जून मध्ये तुमचा रिझल्ट तुमच्या हातात येणार
आहे. जर जून पर्यंत कुठली स्पेसिफिकली, आता बघा तुम्हाला माहिती आहे 4 जूनला लोकसभेचा रिझल्ट आहे आणि त्याच्यानंतर 14 जून पर्यंत साधारणतः सरकार वगैरे स्थापन होईल, तर नवीन जाहिराती तर त्याच्या अगोदर येणार नाही. म्हणजे तुम्ही तिथे पात्र होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत याच्या पुढे येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी. तर जसं डिप्लोमा जिथे जेई पोस्ट साठी तुम्ही पात्र असता, डिप्लोमाच्या ज्युनियर इंजिनियर टेक्निशियन वगैरे पोस्ट ज्या आहेत, तर ज्या नवीन ऍड येतील नक्की तुम्हाला संधी असेल. ओके. आता दुसरी गोष्ट की जे विद्यार्थी फायनल इयर इंजिनिअरिंगला आहे, म्हणजे जे बीई ला आहे, युनिव्हर्सिटीमध्ये आहे, पण त्यांचा डिप्लोमा झालेला आहे, ते सुद्धा ज्या पदा ऑलरेडी हे आलेले आहेत याच्यामधल्या जेवढ्याही जेईच्या पोस्ट होत्या त्याला तुम्ही पात्र आहे. तुम्ही फॉर्म भरलाच असेल, नसेल भरला तर भरू शकता, अजूनही त्यांनी डेट वाढवलेली आहे. पण जर तुम्ही ग्रॅज्युएशन बेस तुम्हाला द्यायचं असेल तर साधारणतः युनिव्हर्सिटी, हे मी पुणे रेफरन्स घेतलाय पुणे युनिव्हर्सिटीचा, तर लास्ट वीक ऑफ मे तुमची एक्झामिनेशन संपेल आणि तुमचा रिझल्ट जो आहे साधारणतः जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या वीक मध्ये येण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेस लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की साधारणतः जून मध्ये किंवा जून नंतर येणाऱ्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आहे ग्रॅज्युएशन बेसच्या, त्याच्यासाठी तुम्ही पात्र ठरणारच आहात. तुम्ही जर डिग्री करताय डायरेक्ट सेकंड इयरला येऊन, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी डिप्लोमा आहे, तर आता ज्या जेईच्या पोस्ट आहेत त्या तुम्ही फॉर्म भरलेच असतील, त्याचा सुद्धा तुम्ही चांगला अभ्यास करणारच आहात. पण तुमचं जर ग्रॅज्युएशन जुलैमध्ये तुमच्या हातात मार्कशीट येत असेल आणि जुलै नंतर ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही फ्रेशर म्हणून नक्कीच अप्लाय करू शकता. तर दोघांनाही चांगले चान्सेस आहेत, कारण साधारणतः जून जुलैमध्ये तुमचे रिझल्ट लागतील आणि त्यावेळेस तुमच्या हातामध्ये मार्कशीट असतील. म्हणजे त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील, मी मुळातच 6 महिने म्हटलेलं आहे, कारण येणाऱ्या आगामी काळामध्ये कुठल्या एक्झाम आहेत त्या महत्वाच्या आहेत इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. जसं मी आताच सांगितलं की ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी म्हणजेच पदवीधर शिकाऊ अभियंता आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी म्हणजेच पदविकाधारक शिकाऊ अभियंता, याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशनचा आहे बघा, याच्यामध्ये स्थापत्याचं सुद्धा आहे. ओके. आणि काही इलेक्ट्रिकलच्या सुद्धा जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी स्पेसिफिकली जे फॉर्म फिलिंगची डेट होती, जी अंतिम तारीख होती ती 20 मार्च होती, त्यानंतर 19/4 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याकरिता विनंती केली आहे आणि त्याच्यामुळे स्पेसिफिकली आता अंतिम तारीख 20/5 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. म्हणजे 20 मे पर्यंत या पदासाठी तुम्ही अजूनही अप्लाय करू शकता. आता मी जनरल इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय, मग जे फ्रेशर आहेत, जे एक्सपिरियन्स धारक आहेत त्यांच्यासाठी बोलतोय. तर तुमच्या या पदासाठी इव्हन विद्युत सहाय्यक साठी सुद्धा आणि कनिष्ठ सहाय्यक सुद्धा लेखा, याच्यामध्ये ही जी तारीख आहे आता 20 मे पर्यंत वाढवून दिलेली आहे. तर ही लक्षात ठेवा. आता स्पेसिफिकली तो फॉर्म सुरू आहे, तुम्ही अपडेट करू शकता, भरू शकता. आता येणाऱ्या आगामी काळात बघा, मी जे 6 महिने म्हटलं साधारणतः, तर त्या महिन्यांमध्ये कुठल्या परीक्षा ह्या येऊ शकतात इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय. ओके. याच्यापैकी काही जागा ह्या सिव्हिल मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असतात, पण आपण हा व्हिडिओ फक्त इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी करतो. तर नक्की इथे बघा, बृहन्मुंबई कॉर्पोरेशन मुंबई महानगरपालिकेच्या सब इंजिनियर पदाच्या जवळपास 90 जागा अजूनही वॅकंट आहेत. तुम्ही म्हणाल सर हा व्हिडिओ किंवा ही इन्फॉर्मेशन तुम्ही 1-1.5 वर्षापासून देताय, पण आता मात्र विद्यार्थी मित्रांनो ते येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. तर इलेक्ट्रिकलच्या जवळपास 90 जागा आहेत. ओके. आणि बीएमसी मधल्याच ज्युनियर इंजिनियर 112 जागांची रिक्तता तिकडे आहे. याच्याबद्दलच्या विविध RTI तुमच्या ग्रुपमधनं फिरत असतात, तुम्हाला माहिती आहे. ओके. तर सब इंजिनियर 90 आणि ज्युनियर इंजिनियर 112. आता इथे या पदांसाठी मेकॅनिकलचे विद्यार्थी सुद्धा पात्र असतात, म्हणजे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल दोन्ही विद्यार्थी इथे पात्र असतात. विविध म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत बघा, नाशिक असेल, नागपूर असेल, काही ठिकाणच्या जागा ऑलरेडी जेईच्या भरल्यात, काही जणांच्या अजूनही यायच्या आहेत. इथे मी जरी डॅश केलं तरी ज्युनियर इंजिनियर पदासाठी, कनिष्ठ अभियंता या पदासाठी, इलेक्ट्रिकल म्हणजेच विद्युत साठी अजूनही वॅकन्सीज आहेत. त्या कमी असतात पण त्या येतात. 5 असेल, 10 असेल, 2 असेल, अशा वॅकन्सीज ह्या येत असतात. तर त्या वॅकन्सी सुद्धा येण्याचे चान्सेस आहेत. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सेंटरच्या ज्या ज्युनियर इंजिनियरच्या पोस्ट असतात, जवळपास 3000हून अधिक पोस्ट साठीची वॅकन्सी हे येणार आहे, म्हणजे येणार आहे. याच्या संबंधीचे विविध व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या अगोदरच आम्ही दिलेले आहेत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, WRD जेई
आता तुम्ही म्हणाल सर WRD ची मागे एक एक्झाम झालेली आहे, तर ती सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पदासाठी झाली आहे. WRD मधली जी ज्युनियर इंजिनियरची एक्झाम आहे, जे पद आहेत, मग ते सिव्हिलचे असो इव्हन दो इलेक्ट्रिकलचे असो, ही अजूनही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाही. इलेक्ट्रिकलच्या ज्युनियर इंजिनियरच्या जवळपास 110 ते 150 पोस्ट वॅकन्सीज तिकडे अजूनही आहेत आणि त्याच्याबद्दलचे अपडेट नक्कीच येणार आहे. कारण सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अशा दोन्ही जागांसाठीची जाहिरात ही आगामी येणाऱ्या काळामध्ये 6 महिन्याच्या काळामध्ये येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. इलेक्ट्रिकलला साधारणतः 110 ते 150 जागा त्याच्यामध्ये आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC JEE याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली तुम्हाला खूप साऱ्या जागा वॅकन्सीज येणार आहेत. इथे मला बायफर्केशन करता आलं नाही इलेक्ट्रिकलचं, म्हणून मी तिथे डॅश लिहिलेलं आहे, पण तुम्हालाही माहिती आहे की SSC JEE च्या एक्झामिनेशन येतील. तसंच काही PSU जे आहेत, ओके, ONGC सगळ्या ब्रांचेस मिळून ज्युनियर इंजिनियरच्या साधारणतः 100 पेक्षा जास्त जागा आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलला सुद्धा संधी असते. त्यानंतर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOCL याच्या ज्युनियर इंजिनियरच्या जवळपास 100+ जागा ह्या येणार आहेत. आणि NHPC हे सुद्धा PSU आहे, याच्यामध्ये जवळपास 300+ जागा येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल सर येणार आहे, कधी येणार आहे? एक लक्षात ठेवा, जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत, ओके, त्यांचा डिप्लोमा कंप्लीट होणार आहे. आताच मी सांगितलं जून मध्ये वगैरे त्यांचा रिझल्ट लागेल. त्या विद्यार्थ्यांना जेवढेही JEEच्या पोस्ट आहेत इलेक्ट्रिकलच्या, त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी येणार आहे. कारण ह्या जाहिराती अजून यायच्या आहेत. कारण मगा ज्या जाहिराती दाखवल्यात त्या आलेल्या जाहिराती आहेत. त्याच्यात फक्त एकच चान्स मिळालेला आहे की तुमचा डेट एक्सटेंड झालेली आहे. तोपर्यंत तुमचा रिझल्ट जर नाही लागला सपोज, तर तुमच्यासाठी हे दार खुले आहेत. आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएट आहेत त्यांना SE साठी आणि या सगळ्या JEE साठी तुम्ही इलिजिबल असणार आहात. ह्या जर जागा बघितल्या तर ह्या जागा जास्त आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ह्या जागा येतील. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये आता महत्वाचा प्रश्न पडला असेल की सर या सर्व परीक्षांचा अभ्यास सोबत करता येईल का? नक्कीच करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, IBPS सहजासहजी ज्या एक्झाम घेतं त्याचा पॅटर्न तुम्हाला माहिती झालेला आहे. त्याच्यामध्ये 50 प्रश्न हे टेक्निकलचे असतात आणि 80 प्रश्न हे नॉन टेक्निकलचे असतात. याच्यासाठी 40 मार्क्स असतात आणि याच्यासाठी 110 मार्क्स असतात. असे 150 मार्कांची ही टेस्ट असते जी IBPS घेते. म्हणजे याच्यामध्ये टेक्निकलला बघा वेटेज 2.2 मार्कांचं असतं. तर लक्षात घ्या, ह्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत याच्यामधल्या PSUs काही सेंट्रलच्या आहेत, काही महाराष्ट्राच्या आहेत. ह्या एक्झाम सुद्धा आयदर TCS घेईल किंवा IBPS घेईल. म्हणजे ह्याचा अर्थ इथे तुम्हाला कॉमन स्टडी करण्याचा खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कारण स्पेसिफिकली त्यांचा एक्झाम पॅटर्न असेल, टेक्निकलचं वेटेज असेल, हे साधारणतः सारखं आहे. आता IBPS स्टेट लेवलला सगळ्या एक्झाम घेतं आणि सेंट्रल लेवलला IBPS किंवा त्याला पर्याय आहे TCSचा. तर ऑर्गनायझिंग बॉडी ज्या आहेत, कंडक्टिंग बॉडी ज्या आहेत त्या एकच आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की जे अभ्यास आहे तो कॉमन तुम्ही केला तरी फायदा होईल. थोडा बहुत IOCL असेल, ONGC असेल, SSC JEE असेल, 2-4 विषयांचा सब्जेक्टचा पार्ट हा वेगळा असू शकतो, पण तुमचा जो टेक्निकल सिलेबस आहे तो मात्र बदलणार नाही. ट्रान्सको मध्ये पॉवर ट्रान्समिशन वरती जास्त विचारतील, जेनको मध्ये जनरेशनचा एखादा विषय जास्त येईल किंवा डिस्ट्रीब्युशन मध्ये डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड एस्टिमेशन कॉस्टिंग विचारतील. पण टेक्निकल सिलेबस मात्र तुमचा एकच असेल, कन्सेप्ट वाईज तुमचं एकच असेल, कारण तुम्ही कोअर इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहात. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस टेक्निकलचा एकच आहे. साधारणतः IBPS TCS बघितलं तर रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडला खूप चांगल्या पद्धतीने ते क्वेश्चन्स डिझाईन करतात, जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा होतो. IBPS सहजासहजी बँकिंगच्या ज्या PO लेवलच्या एक्झाम्स आहेत त्या लेवलला एक्झामिनेशन घेतात. म्हणजे रिझनिंग ॲप्टिट्यूड जर तुमचं चांगलं असेल तर टेक्निकलला याची जोड असतेच असते. कारण हे जे 80 प्रश्न आहे याच्यापैकी 40, 20 आणि 20
असं ते बायफर्केट करतात. 20 मराठी भाषेसाठी असतात आणि बाकी आपटी रिझनिंग साठी असतात. त्याच्यामुळे हा मोठा भाग जो आहे तो सुद्धा तुमचा कॉमन आहे सगळ्यांकडे. त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम इथे कव्हर करता येईल. स्टेट लेवलला IBPS आणि सेंट्रल लेवलला IBPS TCS, तिसरं कुठलंही ऑर्गनायझेशन नाही जे एक्झाम कंडक्ट करतंय. त्याच्यामुळे साधारणतः तुम्ही याची नाडी ओळखली की TCS कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करतंय किंवा त्याची क्वेश्चन बँक कशी आहे आणि IBPS ची क्वेश्चन बँक कशी आहे, त्याच्यावरनं जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि आता बघा, जे इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत, एक्सपिरियन्स असो नवीन असो, तुम्ही अभ्यासाच्या फ्लो मध्ये आहात, त्या टेम्पो मध्ये आहात, बरोबर आहे. आताच नुकत्याच तुम्ही काही एक्झामिनेशन दिलेले आहेत. मग त्या केसमध्ये बिलकुल ती कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन ठेवा. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास सोबत, म्हणजे एकच अभ्यास केला की तो सगळीकडे अप्लिकेबल होईल. जास्तीत जास्त काय करायचं की बाबा रे, ज्यावेळेस सपोज डिस्कॉमची एखादी एक्झाम आली तर त्याच्या असोसिएटेड सब्जेक्ट ऍड ऑन करायचे, पण त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या सेशनचा तुम्हाला फायदा होईल. याच्यामध्ये स्पेसिफिकली बघा, BMC ची मी ऍडव्हर्टाइजमेंट सांगितली आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त महाट्रान्सकोला अजूनही डेट एक्सटेंड केलेली आहे. त्याच्यामुळे अजून ही 390 जागांची ऍड आलेली एक्झाम झालेली नाही. तर तुम्हाला जर ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, तर ऑनलाईन आणि ऑफलाईन ही बॅच अवेलेबल आहे. याच्यासाठी ऍडमिशन ओपन आहेत. तसंच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच महाट्रान्सको साठीची 390 जागांसाठीची आहे. टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज लक्षात घ्या. 3 फुल सिलेबस टेस्ट सिरीज डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर साठी, ट्रेनीसाठी. तसंच ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी 3 टेस्ट ज्या आहेत त्या दोन्ही टेस्ट फक्त 249 रुपयामध्ये, इथली 249 DET साठी आणि 249 मध्ये GET साठी टेस्ट अवेलेबल आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमची महाट्रान्सको साठी 5 फुल सिलेबस टेस्ट फक्त 199 रुपयामध्ये ही अवेलेबल आहे. या सगळ्यांसाठी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर 7887811411 या क्रमांकावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. विद्युत सहायकाच्या 2 टेस्ट फक्त 49 रुपयामध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही ऑनलाईन मोड मध्ये अवेलेबल आहे. तुम्ही डिस्कॉम देत असाल किंवा ट्रान्सको देत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही बेसिकली ह्या टेस्ट ज्या आहेत ह्या तुम्ही देऊ शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, येणारा काळ हा क्रुशियल आहे. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, मग डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल, येणार आहे. जे विद्यार्थी आता फायनल इयरचा अभ्यास करतायत, आता त्यांच्या परीक्षा आहेत आणि साधारणतः जून जुलै मध्ये तुमचा रिझल्ट लागेल. त्याच्यानंतरच्या येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी तुम्ही पात्र आहात. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी परीक्षा देत आहेत त्यांनी तुमचा जो अभ्यास आहे तो घासून पुसून तयार ठेवायचा. कारण ज्या पाईपलाईन मधल्या परीक्षा आहेत या सगळ्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे तुमचे जे मित्र आहेत, तुमचे ग्रुप्स आहेत, त्याच्यावरती याची लिंक शेअर करा आणि असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.